आता होऊ घातलेली विधान परिषद निवडणूक लढण्याची माझी इच्छा नाही। मला पक्षाने अमरावती विधानसभा मतदारसंघात उमेदवारी द्यावी अशी मागणी भाजप आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी केली आहे। ते अमरावतीत बोलत होते। मी विधान परिषदमध्ये 2 वर्ष दोनदा आलो, 12 वर्ष विधान परिषद होतो आणि आता नवीन जे आता सध्या चालू आहे त्यामध्ये मला विधान परिषदमध्ये जाण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही। ना मी कधी सीट मागितली आणि मागणार नाही। मी अमरावती विधानसभा लढल्याशिवाय राहणार नाही, प्रामुख्याने ठिकाणी सांगत आहे। कारण काँग्रेसने ज्या पद्धतीने या ठिकाणी मायनॉरिटीचं राजकारण केलं, त्या जवळपास 1,25,000 मुस्लिमांचे या ठिकाणी मत आहेत। या काँग्रेसने मुस्लिमांना इथे या ठिकाणी निवडणुकीमध्ये सीट दिली पाहिजे हे असं मला वाटतं। कारण मला जर उभं राहायचं आहे तर मी भारतीय जनता पार्टीचा 100% भारतीय जनता पार्टीकडूनच उभा राहील आणि भारतीय जनता पार्टीचा विधान परिषदचा जरी सदस्य असलो तर मी सध्या होत असलेल्या विधान परिषदच्या याच्यामध्ये मी सध्या कोणाला सीट मागितली नाही, कोणाला विनंती केली नाही। कारण मला जर लढायचं तर मी अमरावती विधानसभा लढेल, नाही तर माझी येणाऱ्या टाईममध्ये जे की विधान परिषद आहे ते राहणं कायमच आहे। टक्कर तर देऊ, टक्कर तर कसं आहे, टक्कर 100% देऊ। कारण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पदाधिकारी हा इतका सक्षम आहे की प्रत्येक बूथवरती प्रत्येक ठिकाणी आमचं काम आहे। आम्हाला माहिती आहे की जर तुम्ही जर आम्हाला विचारलं कुठल्या मोहल्ल्यामध्ये कुठल्या इथे काय झालं असेल तर आम्हाला इमिजिएटली जी यंत्रणा तुमच्याजवळ नाही, जी यंत्रणा पोलीस विभागाजवळ नाही, ती यंत्रणा भारतीय जनता पार्टीजवळ आहे। कोणाच्या घरी काही जरी झालं असेल विधानसभेमध्ये जवळपास 8 सीटा अमरावती विधानसभेमध्ये येतात। पडणे आपलं वर्धाचं काढलं तर 6 येतात विधानसभा अमरावतीमध्ये। आम्हाला 100% सगळ्या विधानसभा भारतीय जनता पार्टीच्या वेळेस राहील अशी आम्हाला सुद्धा खात्री आहे याच्याबद्दल।